स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर आलेले असताना साताऱ्यामध्ये महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। कारण शंभूराज देसाईंनी थेट स्वबळाचा इशारा दिलाय। नेमकं काय झालंय साताऱ्यात बघूया। तुमच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीने फोडा घालायची सवय असेल तर मग शेवटी शिवसेना स्टाईलनं जसंच तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा द्यावं लागेल। शंभूराजांचं म्हणणं असं आहे की बाबा शिवसैनिकाला त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही। बरोबर आहे, ते शिवसैनिकाला त्रास होईल ते झोपाचोडी काढतील, भाजपला त्रास होईल तर मी झोपाचोडी काढेल। ते धनुष्यबाण युतीतलाच आहे ना, महायुती म्हटलं जाय का बाहेरला कुठला महाविकास आघाडीतला आणलाय। आता महायुतीतला धनुष्यबाण जर महायुतीतलेच लोक काढायला लावत असतील आता ते सहन किती दिवस करायचे? हे दिल्या भाकरीचे सांगितल्या कामाचे हे नुसतं बोलतील, अपमान रोज सहन करावा लागतोय त्यांना। तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतो तशा पद्धतीनं यांना दररोज सहन करावा लागतो। म्हणून यांच्या नेत्यांना दिल्लीला वारंवार जावं लागतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच साताऱ्यात महायुतीमध्ये वातावरण तापले। जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांचा कुठेही अपमान सहन केला जाणार नाही। शिवसेनेला कुठेही कमी लेखल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा साताऱ्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिलाय। तुमच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीने फोडा घालायची सवय असेल तर मग शेवटी शिवसेना स्टाईलनं जसंच तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा द्यावं लागेल। साताऱ्यातल्या मेढा इथं शिवसेनेचा मेळावा पार पडला। या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महायुतीतल्या नेत्यांकडून अडचणीत आणलं जातं, त्यांना दमबाजी केली जाते, खोटे गुन्हे दाखल केले जातात अशी व्यथा शिवसैनिकांनी मांडल्या। त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई चांगलेच आक्रमक झाले। लावलेले बोर्ड काढायला लावले, बाबा तुम्हीच बघायचं भाषणात सांगितलं। आता मला सांगा, ते धनुष्यबाण युतीतलाच आहे ना, महायुती म्हटलं जाय का बाहेरला कुठला महाविकास आघाडीतला आणलाय। आता महायुतीतला धनुष्यबाण जर महायुतीतलेच लोक काढायला लावत असतील आता ते सहन किती दिवस करायचे? शिवसैनिकाला कोणी त्रास दिला तर शंभूराजे काही झोपा काढतील का? ते तर कारवाई करतीलच। शेवटी त्यांचा पक्ष त्यांना सांभाळायचा आहे। शंभूराजेचं म्हणणं असं आहे की बाबा शिवसैनिकाला त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही। बरोबर आहे, ते शिवसैनिकाला त्रास होईल ते झोपाचोडी काढतील, भाजपला त्रास होईल तर मी झोपाचोडी काढेल। शेवटी आपापला पक्षाला मजबूत करणे आपली जबाबदारी आहे। दरम्यान शंभूराज देसाई कितीही बोलले तरी त्यांच्याकडून काहीही होणार नाही, कारण त्यांना रोज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय। आपली भूमिका आहे, आपण महायुती म्हणून लढायचं आहे, पण शिवसेनेचा मान सन्मान हा तेवढाच राखला गेला पाहिजे। शिवसेनेची ताकद जेवढी आहे त्या ताकदीप्रमाणे या ठिकाणी जर मान सन्मान ठेवला तर तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं, तुम्ही जर शिवसेनेची अवहेलना केली तर मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल। हे दिल्या भाकरीचे सांगितल्या कामाचे हे नुसतं बोलतील, अपमान रोज सहन करावा लागतोय त्यांना। तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतो तशा पद्धतीनं यांना दररोज सहन करावा लागतो। म्हणून यांच्या नेत्यांना दिल्लीला वारंवार जावं लागतं, परंतु त्याच्यातून काही होत नाहीये। सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन बघा, अपमान पावलोपावली या मंत्र्यांचा होतोय। तर शंभूराज देसाई बोलले पण करू काही शकणार नाही। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली। प्रत्येक पक्षाकडून चाचपणी सुरू झाली। दरम्यान या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंच्या वक्तव्यामुळे साताऱ्यात महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। तुषार तपासे, झी 24 तास, सातारा।